नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिवाजी महाराजांना विक्रमी मानवंदना. अकोटमध्ये 30,000 चौरस फुटांची भव्य रांगोळी. विद्यार्थ्यांनी साकारले शिवरायांचे दैदिप्यमान स्वरूप. बिश्नोई गँगकडून आमदार प्रकाश भारसाकडेंना 2 कोटींची खंडणी. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोर्चा आता भाजप नेत्यांकडे. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमले अकोला. अकोलेकरांचा आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा. जन्मोत्सवाचा अभूतपूर्व जल्लोष. अकोल्यातील 8 दिवसांचा कचरा कोंडींचा प्रश्न सुटला. घंटागाडी चालकांचे आंदोलन मागे. वेतन आणि ओळखपत्रांच्या मागण्या मान्य. गौरक्षण रोडवर शिवकालीन इतिहासाचा जागर. शिवप्रतिष्ठानचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी अकोलेकरांची गर्दी. आता सविस्तर बातम्या. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात घुमणारा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष आज अकोटच्या शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगाच्या रूपाने साकारण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी तब्बल 30,000 चौरस फुटांची भव्य दिव्य रांगोळी साकारली असून शिवरायांचे हे दैदिप्यमान रूप पाहून अवघे शहर थक्क झाले आहे. ही केवळ एक कलाकृती नसून 15 विद्यार्थ्यांच्या अहोरात्र कष्टाचे आणि श्रद्धेचे फळ आहे. 30,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेली ही रांगोळी पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. ही भव्य प्रतिमा पूर्ण करण्यासाठी तब्बल 40 क्विंटल अर्थात 4,000 किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे. अवघ्या 15 शिलेदारांनी सलग 6 दिवस रक्ताचे पाणी करून प्रत्येक रेषेत आणि रंगात जिवंतपणा ओतण्यासाठी मेहनत घेतली. प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काडे यांच्या संकल्पनेतून हा शिवसोहळा आकारास आला. सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा इतकी हुबेहूब आहे की जणू महाराज प्रत्यक्ष दर्शन देत आहेत असा भास होतो. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या या रांगोळीची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अकोटच्या या विद्यार्थ्यांचे कौतुक सातासमुद्रापार पोहोचले आहे. अकोटच्या मातीत कलेचा आणि अस्मितेचा हा अनोखा आविष्कार पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. सलग 3ऱ्या वर्षी असा विश्वविक्रमी प्रयत्न करून विद्यार्थ्यांनी शिवरायांप्रती असलेली आपली निष्ठा सिद्ध केली आहे. गेल्या 5 वर्षापासून हे विद्यालय शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करत आहे. पण यंदाचा हा प्रयोग सर्वात मोठा आणि प्रभावी ठरला आहे. मैदानाची शास्त्रोक्त आणखी करण्यापासून ते रंगछटांच्या अचूक वापरापर्यंत विद्यार्थ्यांनी दाखवलेले कौशल्य हे व्यावसायिक कलाकारांनीही लाजवणारे आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अकोट शहरात सध्या भक्ती आणि शक्तीचे वातावरण निर्माण झाले असून ही रांगोळी पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शिवप्रेमींची गर्दी होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने आता आपला मोर्चा विदर्भातील सत्ताधारी भाजप नेत्यांकडे वळवला असून अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या नावावर 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भाजपच्या अकोट शहराध्यक्षांना सिग्नल या गोपनीय मेसेजिंग ॲपद्वारे धमकीचा कॉल आला. हा कॉल बिश्नोई गँगचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने केल्याचे समोर आले आहे. आमदार प्रकाश भारसाकडे यांच्याकडून 2 कोटी रुपये वसूल करून दे, अन्यथा तुला आणि आमदाराला बघून घेईल, अशा शब्दात लोणकरने शहराध्यक्षांना थेट धमकी दिली आहे. शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्हुरी गावचा रहिवासी आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लोणकरने स्वीकारली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबारातही याचेच नाव समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या थेट संपर्कात असलेला शुभम गँगच्या बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार मानला जातो. त्याचे नेटवर्क दुबई आणि इतर देशांपर्यंत पसरलेले आहे. या धमकीनंतर अकोला पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. भाजप शहराध्यक्षाच्या सुरक्षतेसाठी तात्काळ बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोठा पोलीस फौजफाटा अकोट शहरात तैनात करण्यात आला आहे. ही धमकी 3 ते 4 दिवसांपूर्वी आली असून पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला आणि शहराध्यक्षाला थेट बिश्नोई गँगने टार्गेट केल्यामुळे अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आता पोलीस या आंतरराष्ट्रीय टोळीचा बिमोड कसा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष आणि अंगावर शहारे आणणारा शिवरायांच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अशा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात अकोलेकरांनी अभूतपूर्व गर्दी करत आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा केला. उत्सवाची सुरुवात पहाटे 6 वाजता शिवाजी पार्क येथे पारंपरिक पद्धतीने छत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याने झाली. पाळणा आणि मंगलमय वातावरणाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. यानंतर शिवजयंती घरोघरी हे स्पर्धात्मक अभियान राबवून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. दुपारी 1 वाजता शिवभक्तांसाठी अन्नदान सेवा पार पडली. डॉक्टर आंबेडकर खुले नाट्यगृह येथून निघालेल्या भव्य महारॅलीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या सावलीत निघालेली ही रॅली अकोल्याच्या मुख्य मार्गावरून शिवाजी पार्ककडे मार्गस्थ झाली, जिथे शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला होता. महारॅलीचे विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता शिवाजी महाराज पार्क येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या इतिहासावर आधारित स्वराज्याचा रक्षक शिवछावा ही नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेने उपस्थित हजारो शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि अंगात वीरश्री संचारली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शारदाताई खेडकर, पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, गटनेता पवन महल्ले, उपमहापौर अमोल गोगे, इतरही नगरसेवक आणि मान्यवरांची उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पवन महल्ले, राहुल लोहिया, सागर तिवारी, ऋषी जगताप, गणेश माने, ललित भंगाडे, गजू पाटील, अविनाश कानगुडे आणि हरीश जंगम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. महिला, युवक आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यावर्षीची शिवजयंती अकोल्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे. दैनंदिन कचरा संकलित करणाऱ्या या घंटागाडी चालकांना नियमित वेतन तसेच ओळखपत्र द्यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. शहरात 11 फेब्रुवारीपासून घंटागाड्या बंद असल्याने कचरा उचलला नाही. 8 दिवस आंदोलन चालले. अखेर बुधवारी सत्ता पक्षाने पुढाकार घेतला. चालकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. घंटागाडी चालकांचे आंदोलन लांबत असल्याने तोडगा काढणे आवश्यक होते. बुधवारी या संदर्भात बैठक झाली. आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, माजी महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक रफिक सिद्दीकी, नगरसेविका उषाताई विरक, मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान कचरा घंटागाडी चालकांना दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वेतन, EPFO आणि ESIC चे ओळखपत्र देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हा तिढा सुटला. 8 दिवस आंदोलन चालले. अखेर बुधवारी सत्ता पक्षाने पुढाकार घेतला. चालकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. अकोला येथील गौरक्षण रोड परिसरात शिवप्रतिष्ठानच्या वतीने विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गौरक्षण रोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ऐतिहासिक, सामाजिक संदेश देणारे विविध देखावे सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित देखावे तसेच हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. या माध्यमातून इतिहासाची आठवण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रयतेचे थोर कल्याणकारी राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी शिवजयंती दिनी आज गुरुवार अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी शिवटेकडी स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना अर्पण केली.
तसेच आमदार महोदयांनी सर्व शिवभक्तांना शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। शिवजयंती निमित्त शिवटेकडी सजली असल्याने त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असता आमदार सुलभा खोडके यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शिवप्रेमींचा आनंद द्विगुणित केला। तसेच शिवटेकडी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती व्याख्यान कार्यक्रमाला सुद्धा आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांची उपस्थिती होती। यावेळी महिलांचा पारंपरिक पेहराव, बालकांच्या विविध वेशभूषा सुद्धा लक्षवेधी ठरल्या। यावेळी शिवटेकडीवर रयतेच्या राजाला मानवंदना अर्पण करण्यासाठी शिवप्रेमींची बहुसंख्येने उपस्थिती होती। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता। यावेळेस युवा नेते यश खोडके यांचीही उपस्थिती होती, त्यांनीही मार्गदर्शन केले। परंतु खऱ्या अर्थानं शिवाजींचे विचार हे खऱ्या अर्थानं मला वाटते आपल्या सर्वांना माहीत आहे, पण नवीन पिढीला हे पोहोचण्याची गरज आहे। कारण आम्ही सगळेजण शिवाजी महाराजांनी जसे रयतेचे राजा होते त्याचेच विचार घेऊन आपण सगळेजण काम करतो आहे। परंतु येणारी नवीन पिढी खरंच आहे विज्ञान युगाच्या माध्यमातून आमची सगळ्यांची प्रगती, हा विचार खऱ्या अर्थानं नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याची काळाची गरज आहे। आणि आज खरंच प्रेमकुमार भोके सरांनी खऱ्या अर्थानं ही जे काही आपल्याला इतिहास सांगितला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असेल, त्या ठिकाणी असणारे आपल्या महाराष्ट्रातले संत असेल, तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा असेल, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल, यांचे विचार, कारण हाच आमचा खऱ्या अर्थाने इतिहास आहे आणि याच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांची प्रगती होणार आहे। शिवरायांच्या संदर्भात आपण सातत्यानं काम करत असतो, आयोजित करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं। म्हणजे 10वी ते 12वीचा जो वर्ग आहे ज्युनियर कॉलेज, त्या ज्युनियर कॉलेजमध्ये खऱ्या अर्थानं शिवरायांच्या चरित्रावर व्याख्यानं झाले पाहिजे। ही एक आपण या निमित्तानं, तुम्ही मलाही सांगा, मी पण त्याच्यात पुढाकार घेईन। प्रत्येक संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं एक कार्यक्रम महिन्यातून केव्हा तरी आयोजित करणं फार गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दिमाखदार रॅली काढली। शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह निघालेली ही रॅली विधी महाविद्यालयापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय स्मृती महाविद्यालय PDMC सभागृहापर्यंत वाजत गाजत पार पडली। अमरावती शहरात रॅली दरम्यान ढोलताशे, शंखनाद आणि फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला। विद्यार्थिनींमध्ये शिवजयंतीचा उत्साह स्पष्ट दिसून आला आणि संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। उड्डाणपुलावरून शिवरायांच्या पुतळ्यावर विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करून मानाचा मुजरा केला। या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेक तसेच प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। रॅलीमुळे विद्यार्थिनींमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाशिममध्ये मेरा युवा भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाने आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेत जय शिवाजी जय भवानी घोषणांनी शहर दुमदुमले। देशभक्ती, सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी संदेश देणारी पदयात्रा उत्साहात पार पडली। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। वाशिम जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते।
देशभक्ती, सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी संदेश देणाऱ्या या भव्य पदयात्रेची सुरुवात उत्साहात करण्यात आली. सुरुवातीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी चौक येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावर नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत देशभक्तीपर घोषणांमध्ये सहभाग नोंदविला. पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत व पथनाट्य. या सादरीकरणातून स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली. यावेळी नगराध्यक्ष अनिल केंदळे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरालगतच्या सुकडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत हेरोईन आणि डोटा पावडरचा लाखोंचा साठा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर तुळजापूर महामार्गालगत असलेल्या दमशेष पंजाबी धाबा येथे अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आर्णी पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात सुकडी शिवारातील सबरजीत सिंग उर्फ करण बुटरा सिंग ढिल्लो, जगीर सिंग, मख्यात सिंग सिंधू यांना ताब्यात घेण्यात आले आहे. झडती दरम्यान पोलिसांनी 18.15 ग्रॅम हिरोईन, ज्याची किंमत सुमारे 1,81,500 रुपये आहे, तसेच 27 किलो 721 ग्रॅम डोडा पावडर, किंमत सुमारे 1,38,605 रुपये असा 3,35,245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी सायंकाळी छापा टाकला. राजपत्रित अधिकारी, कृषी अधिकारी आणि पंचाच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. पवित्र रमजान महिन्याला गुरुवारपासून आरंभ झाला. अकोला शहरातील ताजनापेठ परिसरात कच्ची मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. निळ्या आणि पांढऱ्या दिव्यांच्या झगमगाटामुळे परिसर उजळून निघाला. रमजान महिन्याच्या निमित्ताने कच्ची मस्जिद परिसरात सजावट करण्यात आली आहे. मशिदीवरील आकर्षक रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी परिसरात अधिकच प्रकाशमान दिसत होते. मुस्लिम समाजात पवित्र रमजान महिन्यात उपवास, नमाज आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात रोजा पाडून आत्मशुद्धी आणि संयमाचा संदेश दिला जातो. समाज बांधव एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देत हे पवित्र पर्व मोठ्या श्रद्धा आणि आनंदाने साजरा करतात. रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरात बंधुभाव आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक सलोखा आणि शांततेचा संदेश या निमित्ताने दिला जात आहे. यवतमाळमध्ये शिवजयंतीनिमित्त उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला. यवतमाळ येथील शिवतीर्थावर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री 12 वाजताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, शिवरायांवरील गीतांनी आणि आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. आबालवृद्ध शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले. शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवकालीन या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शालेय, महाविद्यालयीन आणि बालगट अशा 3 विभागात विद्यार्थ्यांनी शिवरायांचे पराक्रम, किल्ले आणि स्वराज्य स्थापनेचे प्रसंग प्रभावीपणे साकारले. रांगोळी स्पर्धेत महिलांनी रंगांच्या माध्यमातून शिवचित्र उभे केले. याचबरोबर संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदानातून शिवरायांना अभिवादन करण्याचा संदेश देण्यात आला. शिवतीर्थ येथे नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके तसेच आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत अभिवादन केले.
तसेच शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. भगवे ध्वज आणि घोषणाबाजीने शहर दणाणून गेले. महात्मा ज्योतिबा फुले क्रीडा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांनी उत्साहात सहभाग घेत क्रीडाप्रेमी वृत्तीचे दर्शन घडवले. विविध उपक्रमांमुळे शिवजयंती उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग चढला असून यवतमाळकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिवाजी महाराजांना विक्रमी मानवंदना. अकोटमध्ये 30,000 चौरस फुटांची भव्य रांगोळी. विद्यार्थ्यांनी साकारले शिवरायांचे दैदिप्यमान स्वरूप. बिश्नोई गँगकडून आमदार प्रकाश भारसाकडेंना 2 कोटींची खंडणी. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोर्चा आता भाजप नेत्यांकडे. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमले अकोला. अकोलेकरांचा आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा. जन्मोत्सवाचा अभूतपूर्व जल्लोष. अकोल्यातील 8 दिवसांचा कचरा कोंडींचा प्रश्न सुटला. घंटागाडी चालकांचे आंदोलन मागे. वेतन आणि ओळखपत्रांच्या मागण्या मान्य. गौरक्षण रोडवर शिवकालीन इतिहासाचा जागर. शिवप्रतिष्ठानचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी अकोलेकरांची गर्दी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.